इतर ठेवून या तेने माझ्या चित्तीय चित्ता झाले समाधान वट ते चरण न सोडावे. मग आता हे चरण पकडून तुम्ही काय करणार आहात? आता प्रत्येकाला वाटतं मंदिरात जाऊन काय करणार आहात? अनेक जण विचार करतात मंदिरात जाऊन काय करणार आहात हा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायला विचारलेला असताना संत श्रेष्ठ तुकोबाराय अभंगाच्या नाचत रावळे प्रेमे सुख. मुखानं भगवंताचं नामचिंतन गातो आणि हातानं टाळे वाजवतो म्हणतात. बरोबर आहे का नाही? म्हणून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय केवळ आपणच नाही त्या परमानंदाची प्राप्ती आपल्याला झाल्याच्या नंतर तुम्हा सर्वांना आमच्यासारख्या जडजीवाचाही उद्धार व्हावा यासाठी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगतात टाळी वाजवण्याचं महत्व काय आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेण्याचं महत्व काय. आपण तीर्थक्षेत्रामध्ये 1000 वेळा आलो आणि 1000 वेळा गेलो आणि तीर्थक्षेत्रामध्ये येऊन मुखानं जर भगवंताचं नामचिंतन घेतलंच नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्तरा हे नामी तरी ते व्यर्थ. म्हणून कितीही जरी फिरलो इथं येऊन जर भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाला आलं नाही, इथं येऊन जर आपण व्यर्थ बोललो, आपण इथं येऊन जर भांडण केलो, आपण इथं येऊन जर सुरापान मद्यपान किंवा इतर कोणतं काही व्यसन केलो, बरोबर आहे का नाही? अन्य क्षेत्रे कृतम पापम, हे जे पाप आहे अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर धुतलं जातं, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप वज्रलेपा समान होतं. ते पाप कुठेही गेलं तर धुतलं जात नाही, ते आपल्या सोबतच येतं. नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन जप नाही, तप नाही, यज्ञ नाही, क्रियाक्रम नाही, कोणत्याही पेक्षा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग बहु सोपा. आणि भक्ती मार्गामध्ये नामचिंतन आपल्या सर्वांना सहज सोप्या पद्धतीनं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. त्याच्यासाठी रानात जायची गरज नाही, वनात जायची गरज नाही, घरदार बायको लेकर सोडण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. तो सुखान नारायण आपल्यापर्यंत येण्यासाठी अशा तीर्थक्षेत्रामध्ये आपण एक वेळा घेतलेलं नामजप कोटी नामजप यज्ञाच्या समान होतं. बरोबर आहे का नाही? आपण घरामध्ये केलेलं नामजप आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेले नामजपामध्ये जसं तिथं केलेल्या पापापेक्षा अधिक पटीनं पाप इथं येऊन केलेलं होतं, तिथं केलेल्या जपापेक्षा जप जे आहे, जपाची जी साधना आहे ती इथं येऊन केलेली देखील पुण्यासाठी
खूप मोठी साधना या ठिकाणी आपल्या माध्यमातून होते. म्हणून अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण इथं आलेलं असताना नामजप यज्ञामध्ये आपलं मन रमलं पाहिजे. नाचत रावळे प्रेमे सुखे. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या रावणात आल्याच्या नंतर काय करणार आहे? मुखी गातो गीत वाजवितो टाळी. या मुखानं तुझं नाम चिंतन गाणार आहे आणि या हाताने काय करणार आहे? टाळी वाजवणार आहे. म्हणून टाळीलाही विशेष महत्व आहे. टाळी वाजवावी गुढी उभे राहे वाट चालावी पंढरीची. म्हणून टाळीला विशेष महत्व आहे. आपण नको तिथं टाळी वाजवतो आणि भजनात मात्र विसरतो. म्हणून ज्याच्यासाठी भगवान परमात्म्याने या देहाची रचना केलेली आहे, देवे दिला देह भजना गोमटा. म्हणून या भगवान परमात्म्याने या शरीराची रचना करत असताना जी इंद्रिय दिलेला असताना, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख, म्हणून कशासाठी दिलेले आहेत त्याचा सदुपयोग घेतला पाहिजे. आणि त्याचा सदुपयोग जर नाही घेतला, जर समजा ठरवलं गेल्याच्या नंतर टाळी वाजवावं, गेल्याच्या नंतर व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी महाड बांधण्याची पद्धत असते. महाडाच्या समोर घंटी बांधली जाते. घंटीला मेलेल्या प्रेताचा हात बांधला जातं आणि हाताला दावं बांधलं जातं. राम नाम म्हटल्याच्या नंतर महागल्ला माणूस दोरी वडतो आणि तो प्रेत हातानं टाळी वाजवतो. तशी व्यवस्था करण्यापेक्षा या देहामध्ये प्राण असेपर्यंत, या देहामध्ये आत्माराम असेपर्यंत त्या आत्मारामाचं नाम घ्यायला आपण चुकू नये. म्हणून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय आपण तर घेतातच. मुखी गातो गीत वाजवितो टाळी. नाचत रावळी प्रेम सुख. तिथं नाचत नाचत इथं येऊन अभिमान नाही, नाचत जाऊ त्याच्या गावा. म्हणून इथं आलेला असताना नाचायला देखील लोक लाजत नाहीत. कोणी फुगडे करतात, कोणी या ठिकाणी देहभान विसरून विदेही अवस्थेमध्ये मीराबाई जसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेत होती. ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाणे लगी. ऐसे लागी लगन. आणि विदेही अवस्थेमध्ये मीराबाई जसं भजन करायची, तद्वत इथं वारकरी देखील त्याच अवस्थेमध्ये या नाचत नाचत या गावाला येतात, या भूवैकुंठामध्ये येतात. म्हणूनच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय ज्यांना याची महती कळाली नाही, ज्याला टाळीची महती कळाली नाही, ज्यांना भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची महती कळाली नाही, अशांसाठी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. कारण की विठ्ठल विठ्ठल नाम जप आपण जेव्हा करतो, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, सुख सोहळा स्वर्गी नाही. आज स्वर्गही याच्या पुढे फिका आहे. बरोबर आहे का नाही? स्वर्गात जायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं आणि स्वर्गातल्या देवाला इथं यायचं असेल तरी विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं. बरोबर आहे, कारण त्या वैकुंठाची रचना त्या परमात्म्याने नंतर केलेली. आधी रचिले
पंढरपूर मग वैकुंठ नगर. म्हणून आधी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणून त्या वैकुंठाची रचना नंतर केलेली आहे. आधी या भू वैकुंठाची रचना केलेली आहे. इथं भजन पूजन सगळं काही आहे, तिथं भजन नाही. बरोबर आहे. गेलेल्या माणसाला वैकुंठवासी म्हणतात. हा बरोबर आहे का नाही. आता आपण इथं बसलोत, आपण कोण आहोत? आज आपण कोण आहोत? आज आपण वैकुंठवासी आहोत. बरोबर आहे का नाही. आज आपण पंढरपूरवासी नाही, आम्ही वैकुंठवासी. आम्ही आलो याचे कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्धाया. साधू संत तर वैकुंठवासी आहेतच, पण त्यांचा वारसा सांगणारे, त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे आपण वारकरी, आपण भक्त परिवार देखील वैकुंठवासीच आहोत. बैलाचं नाव देखील राजा ठेवतात, बैलाचं नाव देखील सर्जा ठेवतात. बरोबर आहे का नाही. कशासाठी? मोठेपणा देण्यासाठी. बैलाचं नाव जसं राजा ठेवतात तसं मेलेल्या माणसाला वैकुंठवासी म्हणतात आपल्याकडे. बरोबर आहे. पण गेला कुठं त्याला माहित. बरोबर आहे. गेला कुठं. पण आपल्याला जिवंतपणे वैकुंठवासी व्हायचं असेल, या भूवैकुंठामध्ये ज्यांनी वास केला, या भूवैकुंठामध्ये आज आपण क्षेत्राचं महिमा वर्णन करत असताना गुरुचरित्र पारायणामध्ये अनेक क्षेत्राचं महिमान देखील, ते गाणगापूर असेल, ते काशी असेल, काशी क्षेत्रामध्ये देखील पापी जन देखील तिथं वास करत असतील आणि पापी जन देखील तिथं मृत्यू पावत असतील तर त्यांना मोक्ष प्राप्ती त्या ठिकाणी साधन आहे. म्हणून हे भूवैकुंठ आहे. या भूवैकुंठामध्ये आपण वास करत असताना आपण वैकुंठवासीच आहोत. जिवंतपणे वैकुंठवासी व्हायचं असेल, जिवंतपणे भगवंताचं नामचिंतन घेऊन याची देही याची डोळा त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी आपण इथं आलं पाहिजे, या जीवनाची सार्थकता करून घेतलं पाहिजे. म्हणून इथं येऊन कसल्याही प्रकारचा अभिमान मनात न बाळगता इथं चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करत असताना अनेक वारकरी, कोण माता माऊली, कोण पुरुष आहे, कोण माता माऊली आहे याचा विचार न करता कोणती माता माऊली येते लगेच त्याची पाठ घासते. बरोबर आहे का नाही. खरं आहे. आपल्याला घरामध्ये कोणी आपल्या पाठीवर हात फिरवत नाही, पण इथं कोण कुण्या माऊलीच्या रूपामध्ये येतं. कधी विठाईच येते, कधी माझे रखुमाई येते, कधी जगद्गुरु तुकोबारा येतात, कधी माऊली ज्ञानोबारा येतात, सांगता येत नाही. कधी तुम्हाला प्रेम पाना देतात, सांगता येत नाही. म्हणून इथं आलेल्या प्रत्येक जणांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कृपादृष्टी त्याच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं येणं, इथं वास होणं, इथला एक एक क्षण म्हणजे आपल्या जीवनाचं अमृत आहे. आपण प्रत्येक जण विदेही अवस्थेमध्ये आपल्याला घराकडची आठवण येत नाही, आपल्याला संसाराची आठवण येत नाही. इथं आल्याच्या नंतर बरोबर आहे काय, परतीच्या मार्गाचं एक हा पंढरपूर क्षेत्र ओलांडून आपण बाहेर जाता क्षणी मग पुन्हा आपल्या संसाराच्या व्यथा, आपल्या संसाराच्या कथा आपल्याला आठवायला लागतात. पुन्हा पेरण्या, पुन्हा कोळपण्या, पुन्हा काय मारायचंय, परशूट मारायचंय, अजून राऊंड अप मारायचा, अजून काय करायचंय, पेरण्या शिल्लक राहिल्या, अमुक तमुक सगळ्या आठवणी इथून परतीच्या मार्गाला लागलेल्या असताना लागतात. पण इथं असताना आपली विदेही अवस्था निर्माण होते आणि विदेही अवस्था निर्माण होऊन आपण काय म्हणायला लागतो,
विदेही प्रभुदशा देह्या देहावर असताना विदेही अवस्था होणं बरोबर आहे का नाही. आपण देहावर असताना विदेही अवस्था होणं म्हणजे काय, हा देह कसल्याही प्रकारचं काय सुन्न झालेला आहे, कसल्याही आठवणी इथं असताना येत नाहीत, पण इथून मार्गक्रमस्थ झालेला असताना परतीच्या प्रवासाला लागलेला असताना पुन्हा त्या आठवणी जागा होतात. कारण की इथं आपल्याला त्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी आपण सगळेजण मिळून भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद घेतो बरोबर आहे. म्हणून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबर आहे त्या पंढरीश परमात्म्याचं दास झाल्याची धन्यता वर्णन करतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो बरोबर आहे का नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या आयुष्यामध्ये आलेला असताना सतचित आनंदाची प्राप्ती करून घेणं म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये रममान होणं बरोबर आहे का. इथं आपल्याला दुसरं काही नाही, इथं प्रमाण जर आम्हाला काही असेल तर ते म्हणजे भजनच आहे. भजनाला सोडून दुसरं काही नाही बरोबर आहे. आपण कितीही मोठे यज्ञ यागादी कर्म केले, योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला करता करता काहीतरी चुकेल याची भीती वाटते. भजन करता 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 एकमेकाच्या आवाजामध्ये एकमेकाच्या आनंदामध्ये आपण सगळेजण आनंदामध्ये रममाण होऊन जे भजन करतो ना त्या परमानंदाला सच्चिदानंद प्रवृत्तीला प्राप्त होणं म्हणतात. तेच खरं सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आपण देखील त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये रममाण झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायाच्या जीवनामध्ये भजनाला सोडून बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ झाल्या बरोबर आहे का नाही. कारण भजन भगवंताचं नाम, नाम हे तारक आहे. नाम हे काय, कसं विष जेवढं सत्य आहे, विष पिल्या पिल्या काय होतं, काय होतं जर भरोसा नसेल पिऊन बघा. विषाची परीक्षा जर घ्यायची असेल तर काय करावं लागतं, त्याला पिऊन घ्यावं लागतं. आणि नामाची परीक्षा जर घ्यायचा असेल तर नाम देखील घेऊन बघावं लागतं. विषाची परीक्षा घेतलं तर माणूस मरत आणि नामाची परीक्षा घेतलं तर माणूस तरत. मुखे नाम मोक्ष आहे. आणि म्हणून या नामचिंतनाचं महत्व विशेष अशा प्रकारचं आहे. भवतरावया उत्तम हे नाव भिजोने दीपाव हात काही. म्हणून या संसाररूपी भवसागरातून पहिलं तीराला जायचं असेल नामरूपी नावेमध्ये बसलं पाहिजे. जो नावरूपी नावेमध्ये जो बसला निश्चितपणे तरल्याशिवाय राहत नाही. भवसागर तारण्यासाठी हात पाय भिजू न देता पहिलं तीराला घेऊन जाणार या नामामुळे दगड तरली, मग नामामुळं आपण का तरणार नाही. म्हणून नामापुढं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. सर्व काही तुच्छ आहे असा अभंगाच्या शेवटच्या चरणात.
पुढे तुच्छ हे बापुढे सकळ ही. त्या भगवान परमात्म्याच्या नामापुढे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे. सर्व काही तुच्छ केले आणि सर्व काही तुच्छ केल्यामुळेच ज्ञानी पंडित लोक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायाच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. गर्व द्विजाचा हरविला म्हणून द्विजांच्या मध्ये जो ज्ञानाचा अहंकार त्यांच्या मनामध्ये होता त्या अहंकाराचा नाश कशामुळे झाला तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय त्या सर्व गोष्टींपुढे त्या भगवान परमात्म्याच्या नामापुढे सर्व ज्या मोठ्या कोणत्या गोष्टी आहेत प्रलोभनाच्या गोष्टी आहेत सर्व गोष्टीला धिक्कारून जगद्गुरु तुकोबाराय केवळ नामाचा स्वीकार करतात. आम्ही तेने सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येरवित धन ते मज मृतिके समान. मग कोणतं दागिना कोणतं काय गळ्यामध्ये मिरवलं पाहिजे. कंठे मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. आणि शेवटी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. म्हणून त्यांच्याकडे असलेल्या या सर्व मोठ्या उदात्त अंतःकरणामुळेच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय झाले. अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. या सर्व गोष्टीमध्ये काहीतरी त्याग आहे समर्पण आहे म्हणून संत श्रेष्ठ तुकोबाराय आजही सर्वांना वंदनीय आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत संत श्रेष्ठ तुकोबारायची गणना केली जाईल. कारण की संत श्रेष्ठ तुकोबारायच्या जीवनातलं सोनं नाणं जे काही होतं ते म्हणजे भगवंताचं नाम होतं आणि त्या नामाची किंमत सर्व जगताला कळून यावी म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय अनेकांना त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगतात बाबांनो तुम्ही भगवंताचं नामचिंतन घ्या. विठोबा रखुमाई
तुकाराम 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 तुकाराम
देखुनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटिकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाच करावळी प्रेमे सुखतेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बा पुढे सकळही तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंग सोडवत असताना काही उणीवा राहिल्या असतील, विनोदाचा प्रसंग अतिशयोक्ती झालेला असेल, मी काही मोठा कीर्तनकार नाही, फडावरती कीर्तन करण्याची एवढी मोठी पात्रताही माझी नाही आणि कीर्तन करण्यासाठी मी मुळात आलोच नाही. खरं तर हा योगायोग आहे आजच्या कीर्तनाची सेवा. म्हणजे आमचे परमार्थ स्नेही हरिभक्त परायण ज्यांचा आम्हाला हेवा वाटावा, वेगळ्या क्षेत्रातून असताना, वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल लाईनमध्ये असतानाही एक अध्यात्म क्षेत्रामध्ये आपली एक स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच आईवडिलांनाही त्यांच्या आईवडिलाचंही काहीतरी पुण्यच म्हणावं लागेल. खरं तर अनेक आईवडील वट्ट्या कट्ट्यावर बसून ज्यांचे मुलं ज्यांना सांभाळत नाहीत, परदेशामध्ये माझा मुलगा घर घेतलाय असं अभिमानानं सांगतात, बरोबर आहे का नाही? मग त्या परदेशातल्या त्या घराचा ना आईवडिलाला सुख आहे, ना सगळ्या सोयऱ्याला सुख आहे, ना इष्टमित्राला सुख आहे, बरोबर आहे का? परदेशामध्ये मोठी कोट्यावधीची संपत्ती मिळवून परदेशामध्ये घर घेतलेल्या घराचा त्या घेतलेल्या माणसाच्या आई वडिलालाही सुख घेता येत नाही, डोळ्यानं पाहता येत नाही, बरोबर आहे? एवढंच नाही तर दुर्दैव तो तिथं राहतो आणि आई वडिलाची अंत्यक्रिया इथं होते. ऑनलाईन अंत्यक्रिया व्हायला लागली आता या जमान्यामध्ये. पण अशाही आई वडिलांना त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. पण निश्चितच हेवा वाटावा असं या ठिकाणी सामान्य कुटुंबातून आलेला असतानाही आज पंढरपूर सारख्या भूवैकुंठामध्ये ज्यांना भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं थांबायला जागा मिळत नाही माणसाला, बरोबर आहे का नाही? थांबायला मिळत नाही. पण अशा ठिकाणी आज या प्रशस्त नयनरम्य या चंद्रभागा माईच्या तीरावरती प्रशस्त अशा प्रकारची सुंदर जागा पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं आई वडिलांच्या पुण्याईनं आमचे परमार्थ स्नेही लक्ष्मण महाराज यांना प्राप्त झालेला आहे. खरंच सगळ्यांची कृपादृष्टी त्यांच्यावरती राहो. भविष्यामध्ये ही जागा सीमावर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह मुंबई कांदिवली सारख्या क्षेत्रातून लोक देखील आज या ठिकाणी विसाव्यासाठी येतात. इथं त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना, आई वडिलांना, त्यांच्या इष्टमित्रांना, एवढंच नाही अनोळखी माणसाला देखील या ठिकाणी निवारा प्राप्त होतो. याचे इतकं महत्भाग्य दुसरं काय सांगा, बरोबर आहे का नाही? या आनंदाला पारावार नाही. म्हणून खरोखर या घराचा, ते भलेही आज पत्राचा असेल पण उद्या भव्यदिव्य इमारत म्हणून निर्माण होईल, या जागेचं महत्व आहे. आणि या जागेमध्ये अनेक इमारती, या भूवैकुंठामध्ये देखील काहीतरी कमर्शियल भावनेतून, व्यावसायिक दृष्टिकोनातून अनेक लोक काहीतरी इमारती निर्माण केलेल्या आहेत, त्यातून त्यांना नफा नक्कीच मिळत असेल. पण अशा या ठिकाणी फडाच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, ध्यान साधना असेल, नित्यनेमानं हरिनाम संकीर्तन या ठिकाणी होत आहे. या जागेचंही तेवढंच महत्व आहे. इथं पंढरपूरला आल्याच्या नंतर आपण तिथं जाऊन आषाढी वारीमध्ये पंढरपूरच्या त्या सावळ्या परब्रह्म स्वरूपाला आपल्याला पाहता येईल का नाही सांगता येत नाही. पण पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये आपलं पाय ठेवलं, डोळ्यानं चंद्रभागा पाहिली, डोळ्यानं पुंडलिकाचं मंदिर पाहिलं, डोळ्यानं त्या पंढरीश परमात्म्याचं कळस पाहिलं, तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याचं आपल्याला परमभाग्य या ठिकाणी प्राप्त होणार आहे. इथं आपल्याला विसावा मिळत आहे. इथं विसाव्याबरोबरच आपल्याला या नामजप यज्ञाचं काय, या नामजप यज्ञामध्ये श्रवण भक्ती करता येते, सेवा भाग्य अनेकाचं मला या ठिकाणी हेवा वाटतोय. मी पारायण झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या पारायणापुरतच मर्यादित राहतो, पण बरेच जण आपापली दिनचर्या, कोणी या ठिकाणी पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करतंय, कोणी पात्र काढण्याचं काम करतंय, कोणी एवढंच नाही झाडून काढण्याचं काम करतंय. महाराज, हे सगळं तुमच्या प्रेमापोटी आहे आणि ही प्रेमाची शिदोरी, याच्या इतकी मोठी श्रीमंती जगामध्ये कोणतीच असू शकत नाही. पण आज मीही वेगळ्या क्षेत्रातला माणूस आहे. दिवसभर माझा आणि परमार्थाचा लांब लांबपर्यंतचा संबंध नाही. बरेच जण वकिली क्षेत्राला पाहत असताना म्हणून स्वयंस्फूर्तीनं काही वेळा आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या महिन्याच्या वारीमध्ये आपल्याला सहभागी होता येत नाही. पण आषाढी वारी आम्ही चुकत नाही. आषाढी वारीला या पंढरपुराला येत असतो आणि इथं येऊन निश्चितपणे चंद्रभागेचं स्नान, तुका मागे हेची दान, बरोबर आहे, चंद्रभागेचं स्नान करून निश्चित आम्ही परतीला लागतो. पण खरे माझ्याही आईवडिलाचं पुण्य म्हणलं पाहिजे. आज आषाढी एकादशी सारख्या महापर्व काळ प्रसंगी आमच्या हरिभक्त परायण रंगरावजी महाराज केरुरे यांचं सहज मुलाखत झालेली असताना गुरुचरित्र पारायण पंढरपूरमध्ये होत आहे. आणि गुरुचरित्र आणि पारायण हा माझा प्राण आहे. पारायण कोणत्याही ग्रंथाचा असेल, मी कीर्तन हा माझा विषय नाही. मुळात भजन आणि पारायण हे म्हणजे माझ्यासाठी
खूप मोठी पर्वणी आहे. मला वेळ मिळेल तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये महाराज मोठेपणा सांगत नाही. काही लोक म्हणतात कोरोना, काही लोक त्या कोरोनातलं दुःख लोक अनेक जण सांगतात, पण कोरोना इतकं सुख आणि कोरोना इतका आनंद मला मिळाला नाही. कोरोनामध्ये ना कोर्टला जायचं होतं, कोरोनामध्ये ना बाहेर कुणा मित्राकडे जायचं होतं, कोरोनामध्ये ना लग्नाला जायचं होतं, कोरोनामध्ये ना मैतीला जायचं होतं. आमचे ग्रंथ संपदा आणि आम्ही, कोरोनामध्ये एक देवीचं मंदिर, कोरोनामध्ये विहीर, कोरोनामध्ये पाईपलाईन, कांदा मुळा भाजी आणि अवघी विटाबाई. मिळेल तेवढं लोकांपासून लांब राहत असताना एकांतवास आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये मिळाला. आणि एकांतवासाबरोबरच अनेक ग्रंथाचं पारायण, अनेक ग्रंथाचं पठण कोरोनासारख्या काळामध्ये मिळाला. म्हणून मला तर वाटतं अनेक वेळा कोरोना येत राहावा, माणसाचे डोके जाग्यावर राहतील. कोण कुणाचा आहे कळल, कोण कुणाचा आहे कळल. कोणी नाही हो कुणाचे हे कीर्तनकाराला सांगायची गरज लागणार नाही. म्हणून प्रॅक्टिकल अनुभव घेता येईल अशा महामाऱ्या वरी येत राहावं आणि ज्यांचं भरलं असेल त्यांनी जात राहावं. आणि मोकळ्या मनानं जे परमार्थिक सेवा करतात कुणालाही जड होत नाहीत. अन्नदान, ज्ञानदान, इतर त्या ज्या जेवढं काही घडेल इतरांना त्रास न होऊ देणारे माणसं या पृथ्वी तलावर राहत राहो. कोणत्याही रूपानं का असेना परमार्थिक क्षेत्राला भर पडत राहो. आणि भविष्यामध्ये आजही त्या कोरोनाच्या काळाच्या नंतरही लवकर भरभरून एकत्रित येऊन एकसंध होऊन भजन केलेला संप्रदाय जर कोणता असेल तर तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. पुण्या वारकऱ्याला तसला काही प्रकार घडला नक्कीच नाही. म्हणून वारकऱ्यांची साधना अनेक नित्य नियमाचे जे कोणते लक्ष्मी वल्लभ या जवळ जे आपण म्हणतो नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळी. आणि म्हणून त्या कोरोना महामारीच्या काळामध्ये देखील आम्ही अखंड हरिनाम सप्ताह सोडला नाही, आम्ही रामनवमी सोडली नाही, आम्ही कोरोना काळामध्ये देखील जी कोणती ध्यान साधना होती ती सोडली नाही. आणि म्हणून आज प्रत्येकाला एवढंच सांगणं आहे, पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये येत राहावं. आणि इथं येऊन आपण आता घरी जाताना काय काय घेऊन जाता माय, अशी कोणती तर साधना, अशी कोणती तर वस्तू घरी घेऊन जावी जेणेकरून पुढची पिढी माझ्या वडिलांची मिराज सिगा देवा म्हणून ती सांभाळत राहावी. पुढच्या पिढीला घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे कंठी मिरवा तुळसी आहे. पुढच्या पिढीला घेऊन जाण्यासाठी ईश्वरी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी आहे. माथा सुधारण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा आहे. परिपाठ सुधारण्यासाठी हरिपाठ आहे. या ग्रंथसंपदेला तुम्ही घरी घेऊन जा. भविष्यात आता घेऊन जाता क्षणी तुमचं लेकरू वाचेल का नाही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही. माझ्या काकाच्या चुलत्यानी माझ्या वडिलाला भीती वाटायची ज्ञानेश्वरी आणून दिली तर हे शिकणार म्हणून. माझ्या वडिलाला भीती वाटायची भजनाला गेलं तर हे शाळा शिकणार म्हणून. पण चुलत्याला वाटलं नाही काय का असं ना, शाळा शिकता शिकताही माझ्या चुलत्याने आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली. लोकांचे चुलते धोंडे देतात, दगड देतात, काट्या देतात, पण माझ्या काकाने आज माझ्या गावातली मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी आत्या पंढरपुराहून आले असताना अंतिम श्वासाला रामकृष्ण हरी म्हणून प्राण सोडला. अंतिम श्वासाला माझे काका देखील रामकृष्ण हरी म्हणूनच प्राण सोडले. आणि त्या दोघांनीही, एकाने माझ्या हातामध्ये, चुलत्याने माझ्या हातात ज्ञानेश्वरी दिली आणि आत्याने माझ्या हातात एक छोटीशी टाळ दिली. लहानपणी दिलेली ती टाळ आणि लहानपणी दिलेली ती ज्ञानेश्वरी आज आषाढी एकादशी सारख्या पर्वकाळ प्रसंगी या फळावरती कीर्तन करण्यासाठी पात्र ठरवली. एवढंच, याच्या इतकं दुसरं काही नाही. कदाचित मला जर एक 5-10 हजार रुपये दिले असते, 5-10 तोळे सोने दिले असते, विकून काहीतरी वाम मार्गाला लागलो असतो, पण ही दिलेली जी संपदा आहे याच्या इतकी श्रेष्ठ संपदा दुसरी असू शकत नाही. म्हणून इथं आलेला असताना पारायण करण्यासाठी म्हणून आमचे हरिभक्त पारायण डॉक्टर सुभाषरावजी मेत्रे साहेब असतील, आमचे बालाजीरावजी बिरादार असतील, इथं उपस्थित असलेले आमचे जालिंदर महाराज असतील, आमचे देवी हल्लाळीचे महाराज असतील, आमचे कोडगाळवाडी असतील, हच्चिकमठ असेल, किट्टा असेल, कळसदाळ असेल, इतर गावातून आलेले आमचे मंडळी असेल, आमचे प्रदंगाचार्य भाटापूरकर असतील, मौली महाराज असतील, सुंदररित्या गायनाची साथ दिली आमच्या टाकळीकर महाराज असतील आणि इथं उपस्थित असलेले सर्व जे आमचे अरविंद पाटील, बालाजी पाटील, इतर आमचे सर्व मंडळी ज्यांच्या सहवासामध्ये या 2-3 दिवसाच्या नामसंकीर्तनामध्ये सहभाग घेता आला. आमचे खरं तर मी आज गणपतराव मामाचं देखील या ठिकाणी कौतुक करतोय की त्यांच्या पोटी संतती जन्माला आली की पुत्र व्हावा ऐसा गुरुरा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणतो. जिजाऊला असेल, इतर आई वडिलाला असेल, प्रत्येक आई वडिलाला वाटलं पाहिजे की ज्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती ही खरी संपत्ती आहे. बऱ्याच जणांना वाटतं ही नाशवंत संपत्ती बरेच लोक समजतात, पण खरी संपत्ती जर कोणती असेल, संपत्तीचं नाव ज्या ठिकाणी चांगलं आलं, मुलगा कुणाचा म्हणतील,
आई वडिलाचं नाव घेतील. आई वडिलांचं नाव उज्ज्वल करणं हे प्रत्येक संततीचं कर्तव्य आहे. आणि हे करत असताना आई वडिलाबरोबरच भाऊ भाऊजाई इतर परिवार काकू काका सगळेच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज परिवार एकसंग राहून आपण करत असलेल्या परमार्थाला साथ देणं देखील खरंच महत्भाग्य आहे. आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांचा सहकार आहे. भविष्यामध्ये ही वास्तू भव्यदिव्य वास्तूच्या रूपामध्ये रूपांतरित हो. त्यामध्ये आमचा देखील जो कोणता वाटा लागेल तो वाटा एक कीर्तनकार म्हणून, एक परमार्थ स्नेही म्हणून, तुमचा मित्र म्हणून, किंवा आमच्या भागातलं एक फळ या ठिकाणी निर्माण होत असताना त्याला एक खारीचा वाटा म्हणून आमचं जे काही योगदान देण्यासाठीचं आमचा प्रयास राहील ते आम्ही प्रामाणिकपणे करत राहू अशी ग्वाही या ठिकाणी देत असताना झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मातामाऊलींच्या, इथं उपस्थित असलेल्या सर्व वारकऱ्यांच्या, सर्व भक्तजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.